तू कुठे गेला काय माहिती काढले त्याकडे नेक्स्ट मॅच एक फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने श्री आई खरदाई देवी स्पोर्ट्स बजागेवाडी आणि त्यांना फाईट करतात स्टार्स वॉरियर्स जावळी संघ. स्टार वॉरियर्स जावळी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा पारंपरिक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आमंत्रित केलाय बजागेवाडी संघाला आणि संपूर्ण सामन्याचा लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक सिद्धेशजी गायकवाड सर. धन्यवाद. हॅलो धन्यवाद विनोद पाटील सर. जाऊ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण बघतोय एक नवी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ येतो बजागेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जावळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकले ते अर्थात जावळे संघाने प्रथम क्षेत्राच्या कडे निर्णय घेतला. आमंत्रित केलं गेलंय ते अर्थात बजागेवाडी संघाला. चला दोन्ही संघाचा 12 पद्धती आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. जर आपला 12 पद्धती हजर नसेल तर मात्र इथे सामन्याला सुरुवात होणार नाहीये याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना बजागेवाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आपण पाहतोय एका बाजूला संतोष आणि एका बाजूला संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर आणि बॉलिंग मागवती गोलंदाज मात्र इथे सज्ज होतील. रशीद संतोष आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाजी मागवती गोलंदाज मध्ये इथे रशीद आपल्याला पाहायला मिळतात. चला 55 विषय विनंती करतो आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. 4 षटकांची मॅच असेल. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढला. स्क्वेअरच्या दिशेला क्षेत्ररक्षण नक्की छान झालंय. मात्र तेवढीच वेगवान धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एका धाव्याने नक्कीच खऱ्या तरी श्री गणेश झालाय आणि धावपळापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच सुरुवात झाली आहे. मित्रांनो पहिला चेंडू नक्कीच 3:16 इथे मात्र हाताळला गेला. पुढील 16 मिनिटांमध्ये आपल्याला हे मात्र षटक आपल्याला हाताळायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूर्य चेंडू पाहायला मिळाला. माडने बॉलर संपर्क येत नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. गोलंदाज रशीद त्यांच्या माध्यमातून हे पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक मात्र येथे हाताळलं जात आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. पुढचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. 7 धाव्यांसाठी हा येतोय बजागेवाडी संघाचा दर्जेदार षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. आणखीन एक दर्जेदार फटका सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. येथे होते फलंदाज संतोष यांचं मात्र कौतुक करावं लागेल.
संजय यांच्या बॅटमधून मात्र पाहिले तर दोन मोठे फटके पाहायला मिळाले. दोन चेंडू इथे फेस केलेत आणि दोन्ही चेंडूवरती इथे मात्र मोठे फटके येताना पाहायला मिळालेत. 11 धावा 10 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक चौकार. चला आयोजन कमिटीला विनंती करतो आपण या जरा. चला आयोजन कमिटी धावसंख्येचा विचार. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 15 आकड्यावरती. 15 धावा 10 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आता मात्र भन्नाट चेंडू इथे हाताळला गेला. थोडा कमी गतीचा नक्कीच हाताळला चेंडू मधला वेग थोडा कमी केला गेलाय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. एका षटकाखेरीज आपण धावसंख्येचा विजय केला तर 15 धावा 10 फलकावरती लागल्यात. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं घेऊन गोलंदाजी मागवती. नवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सईदाद आपल्याला पाहायला मिळतात. चला मित्रांनो 16 मिनिटांचा अवधी आहे. 16 पेक्षा अधिक आपल्याला काही मिळणार नाहीये. वाह सुरेख चेंडू पाहायला मिळाला मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळाला. वेगवान चेंडू जरूर होता मात्र दिशा नक्कीच भरकटलाय. अवंत स्वरूपाची धाव असेल. अवंत स्वरूपाची धाव मात्र ते धाव फलकावरती ऍड केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. 16 धावा 10 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. क्लासिकल फटका. चेंडू ते फरार. थर्ड मॅनच्या दिशेला 4 धावेंसाठी चौकार. चार धावा आपण धाव फलकावरती ऍड केल्या गेल्या. चेंडूला येऊ दिलं. त्याच्या आपण पाहिजे वेगाचा पुरेपूर अभ्यास केला गेला आणि नंतर शेवटच्या क्षणा मात्र बॅटचं तोंड उघडलंय आणि चेंडूला मात्र सीमा रेषेच्या बाहेर धाडलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका आणि इथे मात्र खरा क्षेत्ररक्षक होताना पाहायला मिळालाय. डीप मधून चांगल्या क्षेत्ररक्षक आले तर कमबॅक का बॅकअप नक्की चांगला पाहायला मिळाला. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. आपण या 2 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला नक्की धावसंख्या वधारली जाते. ती अर्थात 22 आकड्यावरती. बिनबाद 22 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना बजगेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर कव्हर नक्कीच खेळला. आता मात्र पुन्हा एकदा चुकी घडतीये. पुन्हा एकदा बॅकअप दोन आपण क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळाले. चांगला बॅकअप नक्कीच आला. इथून डीप मधून मला क्षेत्ररक्षक आले. चेंडूपर्यंत पोहोचले. तद्वर मात्र या 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. या 2 धावेने आपण धावसंख्येचा विचार करता पुन्हा एकदा धाव फलकावरती 2 ने भर होतीये. 24 धावा 10 फलकावरती लागतायत. षटक क्रमांक दुसरा मात्र येथे मार्गस्थ आहे. पुढचा बॉल सुरेख चेंडू मला विशिष्ट कालावधीनंतर इथे मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका. पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील. फेकी करतील. तद्वर मात्र एकच धाव. दुहेरीसाठी नक्कीच नकारात्मक पवित्र इथे मात्र स्वीकारला गेला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मध्ये सज्ज होत आहेत सैजाद. समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ करण्यात तर चेंडू पर्यंत पोहोचतील. तत्वर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 26 आकड्यावरती.
जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण नवीन गोलंदाजी माग होते ते मध्ये सज्ज झाले. तर आता समीर यांना आपण पाहतोय. समीर यांचा पहिला बॉलवरती हवाई हल्ला, चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. 7 धावेंसाठी षटकार. संजयच्या बॅट मधून हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय. या 6 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 32 आकड्यावरती. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल होती इथे मात्र मोठा फटका आलाय. पुढचा बॉल इथे मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर. पंचांनी मात्र दंडात्मक कारवाई केली आहे. अवंत स्वरूपाचा धाव इथे मात्र इथे पाहायला मिळते आणि अवांतर चेंडू इथे मात्र घोषित केला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तर उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला बजगेवाडी संघाला. संजय मैदानाच्या बाहेर. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मागवती सज्ज होताना पाहायला मिळतात. ते समीर यांना आपण पाहतो. तर नवीन फलंदाज दाखल झाले तर सुनील यांना आपण पाहतो. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. क्रीजचा पुरेपूर वापर पाहायला मिळाला. फटका हवा तसा एक्झिक्यूट करता आला नाहीये. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने नक्कीच धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावा संख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे. ते अर्थात समीर यांच्या माध्यमातून मात्र इथे हाताळलं जात आहे. पुढचा बॉल इथे मात्र पंच येत आहेत. आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की व्हाईट बॉल असेल. अवंत स्वरूपाची धाव येते असेल. पंच अंपायर सुमित यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. बँडेज घेतो. फर्स्ट एड चला आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण फर्स्ट एड घेऊन जायचंय. चला आयोजन कमिटी चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. सचिन विनंती करा पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद.
जावा मैदानाच्या आतमध्ये. स्कोर का पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्येचा विचार काय धावसंख्येचा पोहोचते ती 36 आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरे इथे मात्र मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये अशा चेंडूच्या खाली येत आहेत. झेल मात्र नक्की निसरला जातोय. सदतीस धावा दाफळक त्या षटक क्रमांक तिसऱ्या मात्र समीर यांच्या माध्यमातून मात्र इथे हाताळलं जात आहे. चला नेक्स्ट मॅच श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट होंबवली 11 होंबवली. चला दोन्ही संघाला विनंती करतोय. चला आपण टॉस ते मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन आणखीन धक्का लागतोय तो अर्थात बाजेगेवाडी संघाला. बाद होतात ते फलंदाज सुनील. आपलं काय नाही जिथं कॉल तिथे जातो आपल्याला कॉल बी नाही. सॅटर्डे संडे मध्ये बार नाही म्हणजे कामाला हा एक आवड बाकी जॉब जॉब. 3 षटकांचा अंत सुरू झाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 37 आकड्यावरती. षटक क्रमांक 30 साफ झालाय. सांघिक 4था आणि वैयक्तिक षटक पहिलं घेऊन गोलंदाजी मागमध्ये नवा गोलंदाज आपण पाहतोय उभे त्याला पाहतोय. उभे त्याचा पहिला बॉल आपण पाहिला गेला तर भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. थोडीशी अधिकची उचली घेतली आहे. बाकी इथे मात्र फेल डिलिव्हरी घोषित केला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. किती मिनिट टोटल 16 मिनिट आली. इथे मात्र आपण पाहिलं तर अवंत स्वरूपाचा धाव आलाय. व्हाईट बॉल आपण मात्र येत असताना पाहायला मिळते. 3 मिनिटं पुढची वाढून द्यायला लागतील. पुढचा बॉल पुढचा बॉल त्याच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. मात्र एक धाव काय वाचू शकत नाहीयेत. एका धाव्याने नक्की धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 40 आकड्यावरती. स्ट्रायकडे पाहिलं तर रुपेशना पाहतो. 9 सेकंड वरती येऊन पाहिलं तर सुनील यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल येते मात्र सवय नक्कीच खेळून काढल्यात. क्षेत्रक्षण थोडंसं खराब झालंय. एक धाव तिथे आपण पाहिलं तर नक्कीच दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलंय. या डबलने आपण पाहिलं तर नक्की धावसंख्या पुन्हा एकदा वधारली जाते. धावसंख्या संपोच येतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 आकड्यावरती 42 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल अवंत स्वरूपाची धाव आली आहे इथे. 43 धावा फलकावरती लागतात. चला पुन्हा एकदा दोन्ही संघांचं लक्ष वेधतो. अर्थात एका बाजूला नवलाईवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट होंबवली. चला दोन्ही संघाला विनंती करतो आपण या.
नवलेवाडी संघाचा संघनायक इथे मात्र वाटतं उपस्थित आहे. मी उंबोली संघाला विनंती करतो की आपला संघनायक आपण इथे मात्र पाठवायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या मैदानाच्या आतमध्ये फटका जरूर फसला. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूपर्यंत. आणि इथे आम्हाला या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावेनिश्चित आपण धावा संख्येत 45 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि या षटकात आपण पाहिलं तर आतापर्यंत अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल पुन्हा डाऊन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचतील. 1 बाबत नक्कीच गॅदर केला गेलाय. एक धाव तर पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं खराब पाहायला मिळाले आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न मात्र अंगलट आलाय. चला उंबोली संघाला नाणेफेक जिंकली. त्यांना विनंती करतो की आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासोबत मात्र आपण तयार राहायचं आहे. कारण जसा सामना संपेल तसं आपण लगेच त्वरित मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण दाखल व्हायचं आहे. सन्माननीय विजयजी घोडे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं यांचा यथोचित शुभ सन्मान येथे करायचा आहे. मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या या स्पर्धेच्या वतीने अर्थात मी गावडीकर चषक 2026 मध्ये नक्की इथे केला जाईल. धन्यवाद सर, आपण आलात. या स्पर्धेला आपली एक धावती भेट नक्कीच आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. त्याला धावसंख्या पोहोचेल 47 आणि 48 धावांचं लक्ष आहे. लक्षात कसा पाठलाग केला जाईल आपण नक्कीच पाहणार. ते बजेट गाडीवर सांगायला नक्कीच विनंती करतो की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. कारण मित्रांनो अजूनही आपल्याकडे 6 मॅच आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. या अनुषंगाने आपण थोडं फास्ट घ्या प्लीज. चला बजेट गाडीवर सांगा कारण 4 वाजून गेले आहेत मित्रांनो. बॉल घे ना बॉल. चला बजेट गाडी सांगा थोडं फास्ट घ्या प्लीज. चला धावा मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या हाताला नक्कीच सुरुवात होतीये. 48 धावांचं लक्ष आहे. या लक्षात पाठलाग करताना मी विनंती करतो जावळी संघाला की आपण आपली सलामी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित दाखल करा. चला प्लीज जा जावळी संघा. आपण आपले बॅटर मैदानात दाखल करायचे आहेत. जाऊ मैदानाच्या आतमध्ये सलामीची गोल्डन पेअर मैदानात दाखल होते. एका बाजूला पाहायला गेलं तर रशीद आणि त्यांच्या समवेत आयुब ही जोडी मैदानात पाहायला मिळते. तर गोलंदाजी मागवती याबाबत तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन गोलंदाजी मागवती. इथे मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. दीपक यांना आपण पाहतोय. चला ऑन फील्ड पंच आपण सामन्याला सुरुवात करायची.
चला ऑन अंपायर आपण सामन्याला सुरुवात करा प्लीज. स्ट्रायकडे जपायला गेलं तर रशीद पाहतात पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका जसा हवा तसा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय तर 9 सेकंड मध्ये पाहिलं तर आयुब यांना आपण पाहतोय. एका बाजूला रशीद आणि त्याच्या समवेत आयुब ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दीपक यांना आपण पाहतोय. पहिला बॉल नक्की चांगल्या धाटणीचा हाताळताना पाहायला मिळाले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुढचा बॉल फुल टॉस इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार रशीदच्या बाट मधून पहिला दर्जेदार षटकार. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका पॉइंटच्या दिशेला. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. चेंडू होतोय फरार. 4 धावेंसाठी चौकार. सुंदर फटका येताना पाहायला मिळतो आपल्याला. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटने बॉल संपर्क आला नाही. या डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्येचा विचार 10 फलक पाहायला मिळत आहेत. 48 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. 10 धावा येते 10 फलक असताना पाहायला मिळाला. त्यामध्ये मोठा फटका आलाय 6 धावेसाठी. तदनंतर चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका. बॅटची नक्की गेज घेतली आणि चेंडू होतोय फरार सीमा रेषेच्या बाहेर. वाईट बॉल प्लस 4 धावा चौकार. टोटल 5 धावा मात्र 10 फलकात येथे ऍड केल्या जातील. पुढचा बॉल पुण्याचा बॅकफुटला गेले. कट केले पॉइंटच्या दिशेला. चेंडू चाललाय घासत पुसत जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 19 आकड्यावरती. षटकातील अजूनही आपण पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. कारण पहिल्या षटकाने खऱ्या अर्थाने कुठेतरी मागणं ठरलंय. धावांची शेवंती मात्र नक्कीच पाहायला मिळाली या षटकामध्ये. पुढचा बॉल आणि ते मात्र जाळं विणलं होतं. जाळ्यात मध्ये मासा मात्र अलगद फसलाय. धक्का लागला तो पहिला अर्थात रशीद मैदानाच्या बाहेर होत आहेत. चला बॅटरने विरुद्ध आपण त्वरित दाखल व्हा. इन आणि आउट थोडं फास्ट घ्या प्लीज. नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळत आहेत. समीर आणि आपण पाहतोय तर गोलंदाजी मागवती नवा गोलंदाज आपण पाहतोय एकनाथ. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन एकनाथ यांना आपण पाहतोय. चला विनंती असेल 3:40 मिनिटांनी पहिलं षटक हाताळलं होतं. आता मात्र 4 मिनिटांचा अवधी इथे पूर्ण झालाय. विनंती असेल दोन्ही संघाला की आपण थोडं कॉपरेट करा प्लीज. या अजून आपल्या पहिल्या फेरीत अजून आपल्याला आणखी एक मॅच खेळवायची आहे. विनंती असेल. पुढचा बॉल खोल टाकलाय. क्षेत्ररक्षकाचा वेळ आपला एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होतीये.
धावसंख्या संपोहोचली अर्थात 20 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र थोडेसे स्लिप सुद्धा झालेत, मात्र कोणत्या प्रकारचा अपघात इथे मात्र घडत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल सुंदर फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चुकी घडतीये. चेंडू जरूर फरार होतोय सीमा रेषेच्या दिशेने, आता बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू होतोय 4 धावेसाठी सौखार. या 4 धावेने नक्की धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 15 चेंडू आणि या 24 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 24 ची गरज. पुढचा बॉल पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग पाहायला मिळालाय. पडल्यानंतर मात्र अधिकची उचली घेतली आहे आणि या डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज एकनाथ त्यांच्या मध्येच आपण पाहिलं ते षटक हाताळलं जात आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक नक्की त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज चुकी करतायत, गोलंदाज यष्टीरक्षक चुकी करतायत आणि त्याच्या मागे असलेला बॅकअप सुद्धा चुकी करतोय. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील टोटल 5. या 5 धाव्याने नक्की धाव पुन्हा एकदा पुढे सरसावलंय. धावा संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 29 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय कुठं तर येणारे चेंडू असणार ते 14 आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एक सिंगल धाव आली आहे. या धावेने धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय. धावा संख्या जाऊन पोहोचते ती अर्थात मी काय बोलते पहिल्या बॉलला एक सिंगल आली नंतर चौकार आला नंतर डॉट आलाय काय हा चला अमित षटक क्रमांक दुसरा मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचते 34 आकड्यावरती. आता ते येणारे चेंडू असणार आहेत ते 12 आणि या 14 धावांचे होता. 12 बॉल 14 ची गरज आहे. नवीन गोलंदाज प्रशांत. प्रशांतचा पहिला बॉल अकुट टप्प्यात पाहायला मिळाला. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आहे आणि इथे मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल एक कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा अर्थात फलंदाज होतात बाद. समीर मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळत आहेत. उभे त्यांना आपण पाहतोय.
चला थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल, पहिला बॉल आखूड टप्प्याचा, पूल जरूर केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा लागतोय धक्का. आणखीन एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदान दाखल होत ते सईच्या दयानं आपण पाहतोय. येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो तिथं पाहिलं गेलं तर 12 बॉल 14 ची आवश्यकता होती, तिथे मात्र आता 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असं समीकरण येऊन मात्र टेपलंय. पुढचा बॉल इथे मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. सामन्यामध्ये मात्र ट्विस्ट आणलाय तो बजागेवाडी संघानं आणि त्याचं नक्की जास्त क्रीड होते प्रशांत त्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. अजूनही कोणत्या प्रकारची धाव इथे मात्र खर्च केली गेली नाहीये, तर मात्र 2 गडी मात्र माघारी परतवण्यात त्यांना यश आलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर इथे मात्र बॅड कम्युनिकेशन पाहायला मिळालं. मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले, एकाही प्रकारची धाव इथे मात्र दिली जात नाही. प्रशांत टाळ्यांचा गजर होऊ द्या. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे, कोणत्या प्रकारे धाव आली नाहीये. मेडलच्या ओव्हर येईल का? आणि इथे मात्र आजच्या दिवसातील पहिली मेडल ओव्हर प्रशांतच्या नावावरती राहिली आहे. टाळ्यांचा गजर होता प्रशांतसाठी. एकही धाव न खर्च करता 2 गडी मात्र माघारी परतवलेत आणि एक चांगला कारनामा मैदानाच्या आतमध्ये केलाय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 14 ची गरज आहे. चला ग्रुप मीटिंग करू नका. बजेकेवाडी संघाला एक विनंती असेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 12 मिनिटांचा अवधी मात्र आपण इथे खर्च केलात. शेवटची 4 मिनिटं मात्र आपल्या हातामध्ये आहेत आणि आपल्याला 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचं आहे. 6 बॉल 14 ची गरज आहे. नवीन गोलंदाज मागवत इथे मात्र सज्ज झालाय. समीर राणा आपण पाहतोय. पहिला बॉल फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक गडी बाद. जावळी संघाला आणखीन एक धक्का लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. मनोहर म्हणून आपण पाहतोय. येणारे 5 बॉल आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. आणखीन एक गडी बाद. मनोहर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्याच पावलाने मैदानाच्या बाहेर येत आहेत. 5 गडी मात्र येथे बाद झालेत. येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. ते जावळी संघाला. पुढचा बॉल एक वेगळ्या पद्धतीने नक्कीच खेळून काढला. ऑन साइडला एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. एकाच धावे मात्र समाधान मानावं लागतंय. येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे.
पुढचा बॉल इथे मात्र वाईट बॉल आलाय. 3-13 आणि 11:15 होतील असं वाटलं होतं, मात्र इथे अवंत स्वरूपाची धाव आली आहे. आता मात्र येणारे चेंडू असतात ते 3 आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. जसा जसा चेंडू डॉट येईल तसं तसं मात्र बजागवाडी हा सामना आपल्याकडे नक्कीच खेचून आणेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मात्र सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने औपचारिकता राहिली आहे, कारण सामन्यामध्ये इथे मात्र पकड आली आहे ते की बजागेवाडी संघाची. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र सामना संपलाय. सामना नक्कीच जिंकलाय तो बजागेवाडी संघानं. जिंकल्या संघाचं अभिनंदन, असे हारल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला हुबळी संघ आपण बॅटिंग घेतली वाटतं. हो दिली.